कास पठारावरील कथित पार्टी प्रकरणी पोलीस दल कारवाई करणार. पोलीस अधीक्षक समीर शेख 2 अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविले. सातारच्या कास पठारावर मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेलवर झालेल्या कथित पार्टी प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भात मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान याविषयी सातारा आणि वाई येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून स्वतंत्ररित्या अहवाल मागवण्यात आले आहेत, अशी माहिती सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली. कास पठारावरील कथित पार्टी प्रकरणी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गुरुवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकारांशी संवाद साधला आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. या प्रकरणी पोलीस दल चौकशी करत आहे. सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना स्वतंत्ररित्या तर वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीमध्ये झालेल्या प्रकाराबाबत अहवाल मागवला असल्याचे शेख यांनी सांगितले. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्राथमिक माहिती अशी प्राप्त होतीये की 8 तारखेला मेढा पोलीस स्टेशन अंतर्गत एका हॉटेलमध्ये काही लोकांमध्ये भांडणं झालेली होती. त्या ठिकाणी बरेच साक्षीदार आहे असं समजतंय. ह्या सगळ्या बातमी प्राप्त झाल्यानंतर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणचं एक अहवाल मागण्यात आलेला आहे. याच्यामध्ये संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची सूचना दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर ह्या कारवाईमध्ये आणि संपूर्ण प्रकरणामध्ये जी घडामोडी आहे त्याचा एक सविस्तर अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी वाई हे माझ्याकडे सादर करणार आहे आणि ते सादर केल्यानंतर याच्यामध्ये पुढील कारवाई करण्यात येईल. याच्यामध्ये काही महिला बारबाला नाचवल्या गेल्या हा एक प्रकार समोर आला आणि त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्त असल्याची चर्चा होती. हे नेमकं काय? प्रथमदर्शनी असं काय दिसून येत नाही की याच्यामध्ये काय पोलीस बंदोबस्त किंवा पोलीसचा कुणीही याच्यामध्ये होता. परंतु जे फोटोज या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये काही असे महिला दिसत आहे. त्या बाबतीत देखील उपविभागीय पोलीस अधिकारी वाई हे चौकशी करत आहे. त्याचबरोबर प्रभारी मेढा जे आहे त्यांच्या तपासमध्ये देखील या गोष्टींचा ते सखोल तपास करणार आहे आणि संबंधितांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल. यामध्ये काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार वगैरे त्यामध्ये होते का आणि आता काही ताब्यात काही कोणावर घेतले? याच्यामध्ये सर्व जे लोक असतील कोणीही तो असो त्याच्यावर रेकॉर्ड असेल किंवा नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. एवढंच मी या वेळेस तुम्हाला सांगू शकतो.